तुला मग काहीतरी बनव की वेगळं काहीतरी. काय वेगळं तुम्हाला पाहिजे? काहीतरी बाहेरचं काहीतरी बनवा की वेगळं. जेवायला वाटतो चला जेवायला नको, दुसरं काहीतरी बनवा. बाबा मला पण कंटाळा आला. मी आता काय बनवणार? काहीतरी बनवा की काय नाही शिल्लक. काय सँडविच. पाहिजे तुम्हाला? बरं तुमचं चालेल सुट्ट्या पडल्यात. मला डोक्याला ताप द्यायला लागलाय. हा काय पाहिजे? सँडविच एवढ्या सगळ्यांना बाबा पैसे किती देणार आम्हाला? देतो की खाऊन झाल्यावर. मग सांग बरं ना मला कसं झालंय? नक्की बनवायचं मग. हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुमचं स्वागत करते माझ्या छोट्याशा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज या मुलांची सगळ्यांची फरमाईश आहे की त्यांना सँडविच खायचं आहे. तर चला मग आज एक छोटीशी रेसिपी परत एकदा ट्राय करूया. चला दाखवते तुम्हाला मी आज की एक सँडविच कसं बनवायचं. चला साहित्यामध्ये होईल असं मी तुम्हाला सँडविच दाखवते. इथे मी कांदा, टोमॅटो आणि कोबी तर बारीक चिरून घेतलेला आहे. हा मला सँडविचचा ब्रेड मिळाला नाही त्यामुळे मी हा ब्रेड घेतला आहे. त्याच्यानंतर हे टोमॅटो केचप आहे, हे मेयोनीज आहे आणि हा चिली सॉस आहे आणि हे अमूलचं बटर आहे, अमूलचं चीज आहे आणि थोडीशी गार्निशिंगसाठी शेव. तर सँडविचसाठी हे लागणारं मी सगळं धुवून घेतलेलं आहे आणि निथळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता सगळे सॉस घालायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं चिली सॉस घालते कारण मुलं खाणार आहे त्यामुळे जास्त स्पायसी नको, त्यामुळे मी अगदी थोडंसं घालते आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो केचप घालायचं आहे. अगदी साधी सोपी सरळ रेसिपी आहे ही, जास्त काही अवघड नाही आहे. 5 मिनटात अवघ्या 5 मिनटात तयार होते. झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर आपल्याला मेयोनीज घालायचं आहे. डीमार्टमध्ये सहज अवेलेबल होतं. आता हे सगळं एकत्र मिश्रण मिक्स करून घ्यायचं. मम्मीला सँडविच बनवायला लावून बाहेर कसे शांत बसलेत बघा. हे सँडविच मिळणार म्हटल्यावरती एका जागेवरती बसलेत, नाहीतर कधीच गेले असते उन्हात. त्याच्यानंतर मला पेटी पाव मिळाले, मला सँडविचचे ब्रेड नाही मिळाले म्हणून मी हेच आणले. आता हे असे ब्रेड घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं चिली सॉस लावून घ्यायचा, थोडंसं टोमॅटो सॉस आणि थोडंसं मेयोनीज लावायचं. ते आता सगळ्या ब्रेडला लावून घेऊया. आणि ते ब्रेडवरती पसरवून घ्यायचं. तयार केलेलं मिश्रण त्याच्यावरती लावायचं आणि वरून एक ब्रेड लावायचा. त्याच्यावरती थोडंसं चीज किसून घालायचं, मग वरून ब्रेड लावायचा. आणि हे सँडविच मेकर आहे, मी डीमार्टमधूनच घेतलेलं आहे. छान आहे, एकदम छान सँडविच होतात. त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं. बटर घातलं तर चालेल, माझ्याकडे बटर नाही आहे म्हणून मी तूप वापरते. आणि हे सँडविच त्यामध्ये घालायचं आणि हे असं बंद करायचं. त्याला खाली एक लॉक असते, ते लॉक करायचं आणि मंद गॅसवरती एक 5 मिनटं ठेवायचं आणि आलटी करायचं. एकाच बाजूला नाही ठेवायचं, खालच्या बाजूने भाजलं की परत ते पलटी करायचं. तर हे होते तोपर्यंत बाकीचे मी बनवून घेतले आणि त्यातून काढूनही घेतले. आता ते बनवलेले बघा आणि अशा प्रकारे हे सँडविच तयार झालेत. कसे दिसत आहेत ना, एकदम बाहेर मिळतात तसे मार्केटमध्ये. आता हे मी सगळे सँडविच तयार केले, मुलांना कट करून देते. मुलांना चला पटपट, सँडविच तयार आहे. बसा आता बसा, खाली बसा काय सगळे. थांबा खाली बसा. ते मागचं घे तू, मागचं तू खाली बसा सगळे, खाली बसा. खाली बसून पार्टी करूया, एन्जॉय करूया. आज माझ्याकडून सँडविचची तुम्हाला पार्टी. आवडून मला सांगायचं कसं झालेलं आहे. आवडलं तर नक्की सांगायचं. खाऊन सांगा बघा कसं झालंय. आवडलं तुला? कसं झालंय? बाहेर खाताय तसंच झालंय का? अरे वरती बघून तरी सांगा. का एवढं आवडली की खालीच बघायला लागलाय? आरुषी कसं झालंय? नक्की ना?
आमच्या आंटीच्या हातचं खाऊन बघा, करून पण बघा आणि आमच्या आंटीच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आमच्या या मुलांनी सँडविचला खूप छान मला प्रतिसाद दिला. त्यांना खूप छान आवडलं ते. तर तुम्हीही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं सँडविच कसं झालं आहे. आणि कुणी अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. थँक्यू.